नाथा विठला दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व प्रिय श्रीमंत विठला विठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग संत शिरोमणी नामदेवराय देवाचे अत्यंत लाडके लढीवाळ देवाच्या हृदयस्थ असणारे महान संत श्रीमंत श्री नामदेवराय अशा महान योगीराजांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठला विठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात। पेटीवाले अलीकडे सरका त्या कोपऱ्यातली इथं काय बॉम्ब पडतो का मागच्याला जागा नाही सरका पुढं सरका म्हणल्यावर माग बघतील माग काय मंत्री येतो का सरका इथं इनेकरी इकडे सरका ह्या इकडं चौबदाराच्या जवळ या इनेकरी या इकडे या सरका इकडे बसा बसा इथं बसा देईने करायचं जवळ बस बस राहू दे बसू द्या इने करी बसू द्या तुम्हाला काय उभं तर राहायचं नुसतं विठाला 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 या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवारणाचं साधन सांगतात। विश्वाच्या पाठीवर दुःख निवारणाची साधनं फार आहेत पण ती सगळ्याला पेलवणारी नसतील। या अभंगाद्वारे नमूद केलेलं साधन सगळ्यांना पेलवणारं साधन आहे। त्या मालकाचं मुख बघितलं भगवान कृष्ण परमात्म्याचं गोविंदाचं मुख बघितलं पंढरपुरातल्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातंय। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख नुसतं सुख प्राप्त होत नाही तर सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होतंय। कशानं पाहता श्रीमुख गोविंदाचे त्या भगवंताचं मुख पाहिल्यावर दुःख जाते। काय नाविन्य असेल त्या मुखात काय सात्विकता असेल पेटी बंद करा किती मोठा अधिकार असेल माझ्या मालकाच्या मुखात की जेणेकरून ते मुख बघितल्याच्या नंतर दुःख निवारण होते। बाकीची काही साधनं असतील औषधं असतील गोळ्या असतील चाटण असेल प्राशन असेल नाना प्रकारच्या जोत्या वैद्यानुसार दिलेली औषधं असतात। एखादा औषध घेतल्याच्या नंतर एखादा आजार राहतो पण त्यानं दुसरं वाढते वेगळ्या भाषेत त्याला साइड इफेक्ट म्हणतात। कधी कधी औषध आहेत ते घेतल्याच्या नंतर दुःख निवारण होतंय त्याचा दुष्परिणाम होत नाही पण ते सर्वसामान्याला औषध पेला होत नाही। हे इतकं सोपं औषध आहे। हे औषध घेण्यासाठी जात धर्म पंथ गरीब श्रीमंत लहान मोठा काही सांगितलं नाही। कोणी शुद्धांत करण्याने त्याचं मुख बघायचं दुःख जातंय। ते मुख इतकं साजरे इतकं साजरे इतकं साजरे तुम्हा आम्हाला सुख होईल नवल नाही। ज्ञानाचे सागर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माझ्या आळंदीतल्या मालकांना भाषा 56 येत होत्या 56 भाषेचा केला असे गौरव फार मोठी ताक ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधी धन अलंकापूर निवासी एवढे मोठे महात्मे या विश्वाच्या पाठीवर एवढी मोठी अधिकार शक्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाची पण त्यांनी सुद्धा म्हणावं मला सुख फक्त ते पाहिल्याच्या नंतर झाले। रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी ते मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते असं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नमूद करतात. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक हे पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवज माझ्या डोळ्याची भूक नवज माझ्या डोळ्याची भूक नवज माझ्या सुखावले डोळ्याची भूक नवज माझ्या डोळ्याची भूक नवज डोळ्याची भूक नवज जे रूप बघितल्याच्या शिवाय डोळ्याची भूक थांबत नाही असं रूप ते माझ्या मालकाचं आहे आणि ते रूप बघितल्याच्या नंतर दुःख जात आहे असं नामदेवराय नमूद करतात. काय रूपात ताकद आहे तुम्ही आशीर्वाद देताल त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने दिव्य असं तेजस्वी मंदिराची उभारणी केली. तिथे माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाचं अधिष्ठान आरूढ केलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय तुकोबराय अशा संतांचं अधिष्ठान आरूढ झालं. या परिसरामध्ये या परिसरातल्या मातीच्या कणाकणामध्ये फार मोठा भक्तीचा सुगंध आहे, भक्तीचा गंध आहे, भक्तीचं वास्तव्य आहे. असे माझे सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा परिसर, अधिष्ठानानं पुनीत असलेला हा परिसर आणि या पवित्र परिसरामध्ये छोटेखानी असणारं अंतरवाली नावाचं गाव. तुम्हा सज्जन भाविकांनी हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची पताका तुम्ही गेल्या 8 दिवसापासून उभारलेली आहे. अंतरवाली ग्रामस्थांना जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम करतोय. तारखीच्या संदर्भामध्ये सोपान काका ढोरकुल संपर्क करत होते, चर्मनाई संपर्क करायचे. बऱ्याच वेळेस सकाळपासून 2-3 फोन आले त्यांचे, येतील एखाद वेळेस. काकांनाही धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन तुमच्या चरणी माझ्या आळंदीतल्या मालकांच्या हुकुक्तीनुसार तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतोय. मृदंगाचार्य लोहू महाराज असतील, मृदंगाचार्य गणेश महाराज असतील, मृदंगाचार्य घुंगरड आपलं गायनाचार्य हरिभक्तीपरायण घुंगरड महाराज असतील, गायनाचार्य हरिभक्तीपरायण खरात महाराज असतील, आदी करून ही बाकीची सर्व मंडळी तुळशीवाल्या ताईसाहेबापासून तर इथपर्यंत सर्व मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या पवित्र अधिष्ठानाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सद्गुरू शांतीब्रह्म नाथबाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या अभंगावर येतोय दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं सज्जनांना. फार मोठी शक्ती आहे त्या मुखात. एक जण म्हणला, महाराज मला पंढरपूरला जाण्यासाठी तिकिटाला पैसे नाहीत. या काळात तरी कोणी असं म्हणायचं नाही. आणि जर खरोखरच एखाद्याकडे पंढरपूरला जाण्यासाठी त्या मालकाचं मुख बघण्यासाठी पैसे नसावा
दुसऱ्याचा ऊस खुरपिणाऱ्या बाईला जर एखादा म्हणला मला पंढरपूरला तिकिटाला पैसे नाहीत, तर ती बाई दुसऱ्याचा ऊस खुरपून रोजानं प्राप्त झालेले पैसे पुढच्या व्यक्तीला पंढरपूरला जाण्यासाठी बुडीत फुकट 1000 रुपये देईल. इतकी श्रद्धा या महाराष्ट्राच्या मातीत आहे. खाण्यापिण्याची वाटानं मधुकरी मागितली तर अडचण नाही. पंढरपुरात जायचं असेल तर पैशाची सुद्धा अडचण नाही, कोणी देईल. नास्तिक माणूस सुद्धा म्हणेल बाबा मला पंढरपूरला जायला भेटत नाही, तू चालला ना या बाय 1000 रुपये तिकिटाला तुला घेऊन जाय, माझे वापस देऊ नको. काळ इतका गोड आलेला आहे. फक्त नेणाऱ्याने देवासाठीच नेवा. अत्यंत सोपं आणि सुलभ औषध आहे. ते मुख बघितलं की दुःख जातं, पण नाही पाहा वाटत माणसाला. ते जे बघू नये ती माणसं बघत राहणार. रोज सकाळी असं एवढं दिव्य तेजस्वी मंदिर केलंय. सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर आपल्याला कुठली कामं असतील त्या कामाला जायच्या अगोदर जर या मालकाचे पाय पाहिले आणि या विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं तर दिवसभरातला दिवस आपला पूर्ण प्रसन्नपणात जाईल. एवढी मोठी शक्ती त्या मुखात आहे. आपण नाही बघत, आपल्याला वेळ नाही. तो वेळ नाही. तुम्ही आणि मी तुम्हाला एकट्याला म्हणत नाही. आपण किती हरामखोर आहेत. वाक्य थोडं कठीण वापरले, माफी मागणार नाही. वाक्य थोडं कठीण वापरले. आपण इतके हरामखोर आहोत, त्याच्यात मी सुद्धा आलो. शासनाची आपण लाईट वापरतो, जर आपण बिल नाही भरलं तर कनेक्शन मीटरचं कनेक्शन कट करण्यासाठी तो व्यक्ती येते. आपण गयावया करतो, अरे पुढच्या आठवड्यात माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, आमच्याकडे साखरपुडा आहे, आमच्याकडे वास्तुशांती आहे, आमच्याकडे बारसं आहे, आमच्याकडे आमका कार्यक्रम आहे. तू काही म्हण, या बाई 2000 रुपये घे, पण आता हे नंतर बिल भरू, पण तू डिस्कनेक्शन करू नको. हात जोडायची वेळ येते. तो हेल्परचा तरबाई असतो. किती नालायक आहेत आपण, ज्याचं आयुष्यभर आपल्याला बिल आलं नाही, ज्याचा एक दिवस जर उदय नाही झाला तर विश्वातली पूर्ण दळणवळण क्रिया बंद पडेल. तरी आपण श्रद्धेनं पहाटे स्नान झाल्यावर पूर्वेकडे तोंड करून नमस्कार करत नाहीत. किती नालायक आहेत आपण. मी पण बरं त्याच्यात, मी पण साधू संतांनी सांगितलेली प्रमाण आपण मान्य करत नाही. याच्याकरता आपण दुःखाच्या तारुळ्यात पडतोय. सुलभ सोपं साधने पाहता श्रीमुख गोविंदाचे. कृपया एक विनंती करतोय कार्यकर्त्यांना, आता जे जिथं बसेल त्यांना बसू द्या. बसत असते. आता इथं कोणी जरी आलं तर जागा शिल्लक आणता येत नाही. मला आणता आली असती, मी 2 एकर जमीन आणली असती येताना, पण आणता येत नाही. तुम्हाला बी नाही, मलाही आणता येत नाही. विठाला विठाला या विश्वामध्ये एक दिसायला सुंदर व्यक्ती होती. असं मी म्हणत नाही, पुराण सांगते. अति सुंदर व्यक्ती होती. फार सुंदर. त्याच्या सुंदरपणाला आग लागतो, इतका सुंदर होता. एरवी पुराणामध्ये महिला सुंदर दिसतात. 32 लक्षणी आहे, चंद्रानन आहे. ओ मप्रेलो आले, तुम्ही खाली बसा. आता जाऊ दे, बसतात, बसा शांत. चंद्रानन आहे, चंद्रसाक्षी आहे, चंद्रनयन आहे. असे नाना प्रकारचे स्त्रियांचे वर्णन पुराणात आले. पुरुषाच्या बाबतीत नाही. पण पुराणामध्ये काही ठराविक पुरुषांचं सौंदर्य सुद्धा एका ठिकाणी वर्णन केलं. त्याच्यापैकी एक सुंदर व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सुदर्शन. देवाचं मुख बघितल्या दुःख जातंय. सुदर्शन नाव आहे त्याचं. तो एका देवापैकी एक आहे. त्याला विद्याधर नावाचा देव म्हणतात. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर, लोकपाळ दिग्पाळ चारवाच परमांस, हे 33 कोटी पुढचे असू दे. पण विद्याधर नावाची देवता, त्या विद्याधर देवतेपैकी हा एक आहे. त्याचं नाव आहे सुदर्शन. नाव सुदर्शन आहे, देवता विद्याधर आहे आणि अति सुंदर आहे असं पुराण सांगते मी नाही. पण त्याला तो सुंदरपणाचा थोडासा गर्व झाला आणि मग दिव्यांग लोकांना तो हसू लागला. मूर्खपणाचं टोक आहे.
देवानं आपल्याला इतके चांगले पाय दिलेत, तर आपण दिव्यांग व्यक्तीकडे बघितल्याच्या नंतर डोळे झाकून देवाला विनंती करायची, देवा काय कृपा केलीस रे, मला किती पाय चांगले दिलेस. दिव्यांग म्हणजे आता शासनानं दिव्यांग शब्द काढलाय. पूर्वी आपण त्याला लुळा, पांगळा, लंगडा असं म्हणत होतो. आता दिव्यांग म्हणायची पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीला जर एकच पाय असेल आणि आपले पाय जर सुदृढ असतील तर आपण त्या व्यक्तीचा पाय बघितल्याच्या नंतर देवाला विनंती करावं, देवा काय कृपा केलीस रे माझ्यावर, मला किती पाय दणकट दिलेत रे. एखाद्या वेळेस 10 किलोमीटर मी सन 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 चालत जाऊ शकतो रे. असे देवाचे उपकार मानायला पाहिजे. आपण ते न मानता त्या लंगड्या माणसाला बघून हसतो, हे मूर्खपणाचा कळत झाला. नाही हसायला पाहिजे. आपल्याला डोळे चांगले असतील, एखाद्या अंध व्यक्तीकडे बघून नाही हसायला पाहिजे. एखाद्या लोळ्या पांगळ्या व्यक्तीकडे बघून नाही हसायला पाहिजे, कारण त्याच्यासारखं पाप जगात दुसरं कुठलंच नाही. रस्त्याने एक साधू चाललेला आहे. एका व्यक्तीच्या मुखारविंदातून मी शब्द ऐकला, अष्टवक्र चालले होते, पण अष्टवक्र 8 जागेवर वाकडे होते. ते कवळांचे पुत्र होते, पण ही 4 जागेवर वाकलेली व्यक्ती होती. त्या अर्थी अष्टवक्र नसावे. रस्त्याने चालत असलेला तो महाराज या सुदर्शनानं बघितल्याच्या नंतर तो हसू लागला. देखो बोला कैसे महाराज चल रे. कमरात वाकलेले आहेत, मानेत वाकलेले आहेत, पाठ वाकलेली आहे, खाली बघून चालतात. फार पुढचं बघायचं असेल तर कमरेवर हात देऊन वरी बाट करावं लागते, त्याला दिसतंय. हसू लागला. पण त्या सुदर्शनाच्या सोबत जी काही मित्र होती का, त्यांनी सांगितलं, सुदर्शन हसू नकोस रे. हसण्याने लय मोठी मोठी गाराणी झाली, नाही हसलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू, महाभारतामध्ये द्रौपदी अनन्यसाधारण महत्व आहे. महाभारतामध्ये द्रौपदीचं पात्र हे अनन्यसाधारण महत्व आहे. एवढी पवित्र द्रौपदी, तिचे पाय नख पाहिल्याच्या नंतर 60,000 लोक एकाच वेळेला जेवतात. जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, इतकी द्रौपदी पवित्र. पण वस्त्रहरणाची वेळ कशामुळे आली माहिती आहे? ही तिची चूक होती राजू, तिची चूक होती. असू द्या दुर्योधन आलाय, पण माझं मते बाजूला घाण पडली, तुम्ही घाणीच्या लांबून जावा. तुम्ही घाणीत दगड हाणायले मग अंगावर शितुडे घ्याले. दुर्योधन आलाय की माहिती, निर्बुद्ध आहे, दुराचारी आहे, हलकट आहे, पांचट आहे. जेवढ्या उपमा देत आहेत त्याला नालायक तितक्या दुर्योधनाला द्या. पण त्या दुर्योधनाला हसायचं काम द्रौपदीचं नव्हतं. चुकून द्रौपदी आईसाहेब हसल्या, भर सभेत उघड व्हायची वेळ आली. हसायला नव्हतं पाहिजे. कितीतरी पुराणात तुम्हाला दाखले बघायला भेटतील. हसणं, लोकावर उपेक्षात्मक बुद्धीनं हसणं, हा फार चुकीचं, फार मोठं पाप आहे. मित्रांना समजून सांगूनही तो ऐकत नव्हता. शेवटी त्याचा हसण्याचा कळस संपला नाहीच, पण त्यानं जाऊन त्या महाराजाला धक्का दिला. ते महाराज खाली पडले. मोठी माणसं मोठीच असतात बरं, कधी लक्षात ठेवा. नदीला लवकर पूर येत नसतो, आणि एकदा नदीला पूर आला तर तो लवकर वसरत बी नसतो, हेही लक्षात ठेवा. लवकर पूर येतो वढ्याला, पत्रावरलं पाणी पडणं बंद होणं, वढ्याचा पूर वसरणं संगच. पण जास्त शहाणपणा समुद्रापेक्षा नद्यापेक्षा वढेच करतात. ज्याच्याकडे कमी पाणी आहे का त्याला वाटतं मी समुद्राला आंघोळ घालावं. तू तोंड धुई ना, तो दात घासले नाहीस, डोळे धुतले नाही सुंबळ्या, आणि तू काय समुद्राला आंघोळ घालतो? येडपटेस का काय? लय नात काय काय. ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत का ते आतल्या खिशात ठेवतात, शर्टाच्या आतल्या बनेलीच्या खिशात. आणि ज्याच्याकडे 500च्या 3च नोटा आहेत का ते डायरीच्या पुढून ठेवतो. कोणी कोण जोर येतो काय माहिती, आगाव काय माहिती. मी तर म्हणतो 2 गोष्टी झाकलेल्या असावा. या देशाची लक्ष्मी म्हणजे पैसा झाकलेला असावा, आणि या पवित्र देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावी. 2 गोष्टी धर्मसिद्धांतात सांगितल्या.
अरे अब्जानं रुपये ज्याच्याकडे ते आतल्या खिशात ठेवले. तर तुझी बायको 7 भाईचा ऊस खुरपायली आणि त्या खुरपानाचे 1,500 आले आणि तू पुढे ठेवला आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलवर बसला. मोटरसायकल वेगात गेली, वाऱ्यानं पैसे उसळले, मागच्या ब्रेकरवर पडले. आलं पैठणून थुत्तर घेऊन नुसतं कशाचा बाजार आणि कालव्या गेले पैसे पडून. तिथं ठोत नसते तरी सुमळ्या, पैसे झाकून ठेवले पाहिजे. लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची स्त्री झाकलेली असावा, धर्मसिद्धांत. थोडं ज्याच्याकडे त्याला लय होती तू पटकन. बऱ्याच गोष्टी सांगता येतील, चला आपण पुढे सरकू. मोठी माणसं मोठी असतात, तुम्ही अजून बी लक्षात घ्या. हत्तीच्या पायाचं वजन केलं तर त्याच्या वजनात, पायाच्या वजनात कुत्रे किती बसतील? वजन किती होते आपल्याला माहित नाही, कुत्र्याचं वजन सांगू शकतो. पण हत्तीचं चांगला हाडा असते, मोठा असते, निभरडग असते. त्याचा पाय जरी इथून इतका मोजला तर 7, 8, 9, 10 कुत्रे तर बसतील का नाही एका पायात. बरं कुत्र्यानं किती तोड्या त्याचं कातड दातात येईल? येत नाही, येत नाही. निभरडग कातड आहे त्या हत्तीचं. कुत्र्याला गरज आहे का त्याला भोकायची? पण वळवळ करणारच कुत्रे. कळतच नाही कुत्र्यांना, कळतच नाही ते एवढा मोठा हत्ती आहे, आपण कशाला त्याच्या पुढे वक वक करावं. ते नादी पण लागत नाही. वरी बसलेला कावळा हत्तीला म्हणला, ए हत्ती दादा पाय ना कुत्रे भुकायले. ते म्हणला, म्या नुसती सोंड फिरली तर 10 कुत्र्याचा पोत्रा करीन, पण मी जर कुत्र्याच्या नादी लागू तर माझ्यात आणि कुत्र्यात फरक नाही काही. मोठी माणसं मोठी असतात. सागराला भरत लवकर येत नसते, आलं तर पटकन ओसरत नसते. सागर सागर असतो, नद्या नद्या असतात, वडे वडेच. मोठी माणसं मोठी असतात. तो दिव्य तेजस्वी शुद्ध अंतकरणाचा साधू आहे. त्या साधूला ढकलून दिलं, तो साधू सावरला, गुडघे फुटली, कोपरं फुटली, खरसटलं 2-4 जाग्यावर. ते साधू उठले आणि चालत सुटले. नामनेति गोविंद यतो भजन्यानां यत नामनेति जायं यति गोविंदानां सुधावयति भवेन नामनेन रसना यत प्रिय भामा यति गोविंदानाति नामनेनाम. गोड असं चिंतन करत होते ती साधू. ज्याला ढकलून दिलं तो म्हणला, किती मूर्ख आहे पाय बरं ते महाराज, 2-4 जाग्यावर घासले तरी भजनच करायले. सुदर्शन म्हणत होता. त्याचा मित्र म्हणला, अरे सुदर्शन, हे भक्तीचं टोक गाठलेली लोक आहेत, तू ढकलून दिलंस ना ते तुला काही मोजित नाही ते महाराज. ते म्हणलं, हे लंगडं. सुदर्शन म्हणायला, हे लंगडं. बाजूच्या मित्रानं सांगितलं, त्यांना लंगडं म्हणू नकोस रे, आपल्याला ऊन लागतं याच्याकरता आपण झाडाच्या सावली खाली आहेत, आणि त्यावेळेस महाराजाला ऊन लागू नये याच्याकरता महाराजापुरता सूर्यडागा खाली आहे. त्या महाराजाच्या डोक्यावर ढग चालत होता. अब्रपटलेन भयस्थितानां भास्करो तेजो कांतियां दिवाकराति स्वेदायां वरुताजायतेना येन स्वेदाति अंगपरिजयाना भास्करो तेजो कांतियो दिवाकरो. त्या साधूच्या अंगाचा घाम निघू नये. या या बसा, इथं बसा, इथं लो बापूशी बसा, बसा बसा. घाम निघू नये साधूच्या अंगाचा. याच्याकरता साधूच्या डोक्यावर ढग चालत होता. आपण किती भजन केल्यावर आपल्या डोक्यावर ढग चलन. मी पण त्याच्यात आलो. तुम्ही पुन्हा म्हणताल तुलाही शहाण आहे का, त्याच्यामुळे मी पण त्याच्यात. दुसऱ्याचं घर पेटण्यापेक्षा आपलं घर सारीलं पाहिजे आधी, मग दुसऱ्याचं पहा. आहे का आपली पात्रता? नाही. अरे सूर्य ज्याला भीतोय, सूर्य ज्याच्यावर सावली धरतोय, त्याचं काम नाही सावली धरायचं, त्याचं काम आहे प्रकाश द्यायचं. तरी पण त्या महाराजाच्या डोक्यावर सावली धरतोय आणि तू त्या महाराजाला लंगडं म्हणतो. ते म्हणला, मग महाराज जर एवढे अधिकारी आहेत तर लंगडे खाऊन. त्या बा कुदांडे माणसाचं असंच असतं बरं.
ते कोणी कोणी तिरपत चलत असते, कोणी कोणी एक जणाला एक जणाच्या दारातला उजेड आवडत नव्हता. ग्रामपंचायतीनं लाईट लावली, पण योगायोगानं त्याच्या दारात खांबा होता आणि याच्या दारात नव्हता. खांबा रावताना हे म्हणलं आमच्या दारात खांबा न ग, बेजार केलं त्या सरपंचाला. आणि मग त्याच्या दारात खांबा रावल्यावर लाईट लावल्यावर म्हणलं आमच्या दारात उजेड नाही, तो या समाधी लावू. तो खांबा राहू द्याला नाही सरपंचाला, तेव्हा तो दार आटू लागलं. आणि आता त्याच्या दारात खांबा रावला, लाईट लावला, म्हणला उजेड त्याच्या दारात कस काय. सगळे बटणं दाबल्यावर लाईट बंदच होईन. मागून दगड आणला त्यानं, लाईट फोडून टाकला. अशी नालायक माणसं नालायकच असतात. काही करा ते दोष काढतेच. एखाद्या तुम्हाला एक सांगू का, आमच्याकडे एक माझ्या भाषेत सांगतोय, बाहेर जाग्या, बाहेर जाग्या म्हणजे घरचं खातच नाही. हे बाहेर जगे असतेत का, हे काही ना काही पदार्थाला नाव ठेवणार. वरण पातळच होतं. अरे बाप मेला तो पित्र घातली नाही, आणि तू बाहेरचं वरण पातळ म्हणायला होय. तुझ्या घरात 12 हात येऊ फिरव तू. हा नाही नाही, नुकती जरा मोकळी झालीच नव्हती. कशी अडकली का घाशात तुया. काहीतरी 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 तेल जरा कमीच होतं. की ज्याला एखाद्याचं मोठेपण आवडत नाही का, एखाद्याची प्रतिष्ठा आवडत नाही का, एखाद्याचं नाविन्य आवडत नाही का, त्या असे कण्यात चाटू फिरले आणि कोणीकडे फिरत असतील पळीवानी कोणीकडे. तसा हा सुदर्शन होता. एवढं मित्रांना सांगूनही ऐकत नव्हता. शेवटी त्यानं पुन्हा एकदा ढकललं दुसऱ्यांदा. तरी पण साधू काही म्हटलेत नाही. मोठी मोठी असतात, हत्ती कुत्रीच्या नादी लागत नसतात, कधी लक्षात ठेवा. साधू काहीच म्हणत नाही. पुन्हा ह्या नालायक सुदर्शनानं तिसऱ्यांदा ढकललं. पाहता श्रीमुख गोविंदाच्या त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. तिसऱ्यांदा ढकललं. तिसऱ्यांदा ढकलल्याच्या नंतर बऱ्यापैकी अंगाला लागलं होतं. साधू उठला. तो महात्मा आहे, तो योगी आहे, तो जपी आहे, तो तपी आहे, तो अनुरागी आहे. तो फार सात्विक पदावर आरूढ असलेला महात्मा आहे. डोळे झाकले आणि शाप नाही दिला. विटेवरच्या मालकाचं भजन करणारा महात्मा. त्या महात्म्यानं सांगितलं, देवा आम्ही तुझं भजन करतो, आणि आम्ही तुझं भजन करत असताना आम्हाला जर हलकट माणसं त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का. आम्हा गांजी जन, आम्हा गांजी जन, आम्हा गांजी जन, आम्हा गांजी जन. परी का मेला नारायण, परी का मेला नारायण, परी का मेला नारायण, परी का मेला नारायण, मेला नारायण, परी का मेला नारायण. क्या बात है. परी का मेला नारायण, परी का मेला नारायण, परी का मेला नारायण, परी का हॅलो. अंतरिका मेला नारायण याच्यातलेच एक कडवं आहे. आम्ही जना भ्यावे तरी कानला जे देवे. आम्ही लोकायला भ्यावं याची लाज तुला वाटत नाही, पण हे कोणी म्हणायचं पाकिट घेणार आहे ना. नाही काका, आमची पात्रता नाही. ज्यांनी बुक्क्याचा सुद्धा कानकोंडा नाही, हार तर लांब सोडून द्या, बुक्क्याचा सुद्धा कानकोंडा नाही, अहोरात्र भजन केलं, या साधूंनी देवावर ही सत्ता गाजवायची. आम्ही खपक्या पाकिट घेतो न देवाला म्हणतो तू आमच्यासाठी कुठं लपला, तर ते अशा काठीनं मारीन, इंचभर जागा पण ठेवणार नाही, इंचभर इतकं लाल करीन, इतकं लाल. आमच्यावर घेतलेलं हसतात तुम्ही.
तुम्ही एकनाथ महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत किती बांध कोरितात. विठाला विठाला तरी का मेला नारायण? काय मालकाची कृपा आहे माझ्या. विश्वात एक नंबरचा सुंदर होता. माझ्या विटेवरच्या मालकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. या मदन आणि रती नावाचा एक पती पत्नीचा जोडा होता. मदन आणि रती. पण मदनापेक्षा कितीतरी पटीनं सुदर्शन सुंदर होता. नालायकपणा केला, शाप प्रदान झाला आणि सर्प झाला. सर्प किती जाग्यावर वाक तू सांगताय तू सर्प काका? 4 जाग्यावर वाकलेल्या महाराजाला हसला. 4 जाग्यावर वाकलेल्या महाराजाला ढकलून दिलं. हलकट सर्प झाला. मग रडू लागला. आता काय होते रडून? चूक झाली ना. मिठाचा हात सासूच्या हातानं दुधाला लागला का? किंवा सुनाच्या हातानं मिठाचा हात दुधाला लागला का? दूध विचार करत नाही, दूध सरळ नाचतंय. नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर. गुन्हा मोठ्यानं करा, लहान्यानं करा, अपराध आहे त्याचा. उलट मोठ्यांनी करायला नाही पाहिजे. तुम्हाला एक सांगू का? ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं डुकराच्या लांबून जावा. त्यानं जर शेपूट हाणली ना तर पप्याच्या माईला पॅन्ट धुता यायची नाही. पांढरी पॅन्ट मोठा चपका हाणत ती भरक्या शेपटीचा. लांबून गेलं पाहिजे. पांढऱ्या कपड्यावर माझा एकच म्हणायचं की मोठ्या लोकांनी चुका कमी करायच्या, त्यांच्या पटकन निदर्शनात येत असतात. हा जगात दिसणारा सुंदर व्यक्ती आहे ना, यानं का त्या महाराजाला हसावं? सर्प झाला. वाटेल ते प्रयत्न केले, या सर्पातून मुक्ती नाही. काय दुःख विचार करा. जगात एक नंबरचा सुंदर होता, जगात एक नंबरचा, आणि त्याला सर्पाची योनी प्राप्त होती. ऋषीमुनींच्या समोर फणे आपटीत होता की बत्तात्वेन उद्धारेन. मी काय केल्याच्या नंतर माझा उद्धार होईल? मला ते दातृत्व दाखवा, माझ्यावर उपकार करा. पुढच्या संतांना तो विचारत होता. एका साधूनं सांगितलं, जा बाबा, गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आहे, तू त्याला पाहिलंस की तुझं दुःख जाते. गेलं गोकुळात. पण त्या दिवशी भगवान गोकुळात नव्हते, वृंदावनात होते. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. गोपी गोप आबाल वृद्ध हे सर्वजण वृंदावनाच्या ठिकाणी निघाले. रात्र पौर्णिमेची आहे आणि अशा पवित्र चांदण्याने बहरलेली रात्र. एक उत्सव होता. त्या उत्सवाकरता वृंदावनाच्या ठिकाणी सर्व गोपी गोप आबाल वृद्ध पोचले. रात्रीचा प्रसंग आहे आणि रात्रीच्या वेळेला एका शिबिराच्या बाहेर निद्रा करीत असलेले नंदराजा या सर्पाने गिळलं त्यांना, गिळलं कमरेपर्यंत गिळलं. चाहूल झाली. लक्षात आलं मला सापानं गिळलंय. धावा धावा धावा. उठले सगळे गवळी. प्रत्येकाच्या जवळ काठ्या होत्या त्या काळात. मला वाटतं आपल्याकडं पण माझ्या लहानपणी प्रत्येक घरीत एक अर्धी कवाडाच्या मागं काठी अडकिलेली असायची, काठ्या अडकिलेल्या असायच्या. आता काठ्या वगैरे ते असं काही राहिलंच नाही, अद्याप नाही. दुसरंच हातात आलं ना, दुसरंच हातात आलं. असो, आता घरात सर्प निघला तर 9-10 घरात एक काठी गावसायची नाही. पूर्वीच्या माणसं काठी चांगली असली की अडकून ठेवायचे. तुमच्याकडे आऊत आणायला काठी लागते की नाही काय माहिती, आमच्याकडे असते. काही भागात आऊत आणताना काठी असते. यचकी ठेवून द्यायचे, कोळप्याला यचक्या काम्या येत होत्या. आता यंत्रयुग आलं. काही गोष्टीच्या बाबतीत बोलणं म्हणजे लोक म्हणतील हे मागच्यावर आम्हाला कशाला न्यायला. पण असो, नका जाऊ मागं. प्रत्येक कवळ्याच्या हातात काठ्या होत्या. कशा करता काठी होती? त्यांच्याकडे प्रत्येकाकडे गायी होत्या. गोकुळात असा एकही माणूस नव्हता की त्याच्याकडे 14 गायी नाहीत. 13 गायी असणारा माणूसच नाही. घरच नव्हतं ते 13 गायी असणार. 14 गायीच्या पुढचं. तिथं 9 नंद होते. उपनंद, महानंद, नंद. त्याच्यापैकी मुख्य नंदराज होते, त्यांच्याकडे 9 लाख होत्या. मी नाही सांगत,
आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखून झिजली नख, मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल ग, मला जीव घाल. 9 लाख गाई नंदराजाकडे, का नसतील काठ्या? काठ्या होत्या. कितीतरी गवळ्यांनी त्या सर्पाला काठ्या मारल्या, पण ते बेट मरच ना. ते शापित सर्प होता ना, शापामुळे माणसाचा सर्प झालेला होता तो. दादांच्या कानावर वार्ता गेली. दादा धावत पळायले, पळा 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 पळा. बाजूला कृष्ण कन्हैया होते. कन्हैया पळ रे, बाबांना सापाने गिळले. दादा पळत होते, भगवान सावकात चालत होते. त्याला माहित होतं होय सर्प कोण आहे म्हणून. त्याला माहित होतं सर्प कोण आहे. आणि त्याला एक पण माहित होतं याची काय मायवेली, नंद बाबाला गिळायची. नंद बाबाला गिळण्याचं नाटक फक्त याच्याकरता केले, भगवान कृष्ण परमात्म्याला त्याला पाहायचं होतं. यायला सोडण्याच्या निमित्तानं तू येईल. दादा म्हणले, अरे कन्हैया तू जोरात पळणं तुला कळतंय का रे? नंद बाबाजींना सापानं गिळलंय. ते म्हणलं दादा, भगवान म्हणले दादा गिळू द्या ना, काय होते गिळलं? अरे तो विषारी सर्प असेल. दादा काळजी करू नका, ते एका महाराजाला हसले तर सर्प झाले, एका महाराजाला जरासा त्रास द्याला तर सर्प झाले, आणि नंद बाबाला जर दात लागला ना तर हजारो जन्म नालीतली शेपटीची आळी होईल. त्याला ज्ञान आहे, आता ते कोणाला दात लागू देत नाही. ते सावध आहे, आपण चूक केली म्हणून. दादानी पाहिलं, दादाकडे या सुदर्शन नावाच्या सर्पाने बघितलं. सर्पाच्या रूपातल्या सुदर्शनाने उद्धार नाही. भगवान जवळ आले आणि भगवंताकडे प्रसन्न मुद्रेने या सुदर्शनानं पाहिलं. त्याचं पाप संपलं राजव. पण तसा काय करता येईल, नियम असतो. काही काही गोष्टी सहजासहजी नसतात. खालच्या फणीवर एक पाय द्याला आणि वरची फणी हातात धरून अशी टर 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 ऊस मधातून चिरावा असा सर्पाची तुकडे करून टाकली. त्याच्यातून एक दिव्य ज्योत निर्माण झाली. पार्षद आले, पार्षदांनी दंडाला धरून विमानात बसिलं आणि विद्याधर लोकांमध्ये पुनश्च सुदर्शन पोचला. त्याची जी काही पूर्वज होती त्याच्या बरोबरीची होती, त्याच्या ओळखी पाळखीची होती. सगळ्यांनी विचारलं, सुदर्शन किती दिवस सर्पाच्या योनीत होता? हो रे, फार दुःख होतं. टपा 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 डोळ्यातून पाणी आलं. किती दुःख होतं. जगात 1 नंबरचा सुंदर मी, पण एका महाराजांना हसल्यामुळे मला सर्पाची योनी प्राप्त झाली. 4 जागेवर वाकलेल्या महाराजाला हसतो, किती ठिकाणी वागतो असं मला सर्पदेवानं केलं. मग का रे बाबा, या दुःखातून तू मुक्त झालास, तू औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता त्रिमुख गोविंदा, पाहता त्रिमुख गोविंदा, सुखाचे सुख, सुखाची निवृत्त, सुखाचे सुख, नास्तिक सुदर्शन ज्या वेळेला पापावर आरूढ झाला, हे पाप भोगत असताना दुःख झालं आणि मग या दुःखातून मुक्त होण्यासाठी मालकाचं मुख बघितलं, दुःखातून मुक्त झाला. एका राजानं गायी दान करायच्या. गायीच्या बाबतीत कीर्तनात, भागवतात, रामायणात फार पैकी बोलल्या जाते.
पण गायीवर जो बोलतो खालच्यांनी पटकन चिठ्ठी पाठवायची, तुमच्याकडे गायी किती येतात. हवा जाईन कीर्तनात त्याची हवा. उपदेश कोणालाही करताय तू काका, चांगलं कोणालाही सांगता येते, करायला लय जड जात आहे. गायी पाळा, गायी पाळा. खपक्या पाकिटाने तू 2-3 काऊन पाळीन. ह्याच पाकिटावर वैरण टाकणं त्याला लोकायला सांगतोय. लोकांना गायीचं महत्व सांगून महाराष्ट्रातल्या 2500 गौशाळेला चारा पुरवणारा एक निष्ठावंत वारकरी पाहिला. त्या वारकऱ्याचं नाव आहे संजय महाराज पाचपोर. मला वाटतंय तेवढ्या साधकाचं उपासकाचं जर दर्शन झालं तर आदा कदा आपले एखादे पूर्वज पतनाला असतील तर त्यांचा सुद्धा उद्धार होईल. अशा साधूंच्या पायावर डोकं ठेवा. त्यांना म्हणायचं ब्रह्मचारी. गथुडे बांधलेत नाही. इथं रामायण झाल्याच्या नंतर त्या गावातून बाहेर पडायच्या आधी कोण्यातरी गौशाळेला कडब्यासाठी ते पैसे जातात. काय महात्मा आहे. मलाही भरपूर चाळ झालाय. आता मी पण काहीतरी करायला पाहिजे. मी जर असे गथुडेच बांधित राहिलो तर यम मला पण असा मारीन, तुम्हाला पण नाही सोडणार. आमच्यावर घेतलेलं हसतात तुम्ही. मी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. चला, धर्माच्या बाबतीत बोलल्या जाते. माणसं सहज म्हणते काय मुसलमानाची मस्जिदवर निष्ठा आहे हो. सहज बोलते सहज. काय मुस्लिम समाजाची माणसं त्यांची मस्जिदमध्ये श्रद्धा आहे. हे पांडुरंगाच्या मंदिरात तंबाखू चोळी. तू बसायची जागा निबरदांड्यानं आणायला पाहिजे भाडव्याची. मंदिरात तंबाखू चोळतो आणि मस्जिदीचं वर्णन करतो. काय धर्म सांगण्याची लायकी याची. आपल्याकडे नुसता तोंडावाट धर्म सांगितला जातो. कर्म हे तोंडानं सांगितलं जातं, कर्तव्यात आणलं पाहिजे, त्याचं नाव कर्म आहे. गोदान करायचा तो व्यक्ती. आपल्याकडे गाय दान करायची पद्धत आहे. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करत होतो. पूजापाठ सत्यनारायण वगैरे करायचो. आता करत नाही. आता कोणी फोनही करू नका. आता नाही करत. एका माणसाच्या मुलीच्या 3ऱ्या मुलीचं लग्न होतं. 2 मुलीचं झालं तर 3ऱ्या मुलीचं लग्न होतं. इकडे पत्रिका दाखव, तिकडे पत्रिका दाखव, तिकडे पत्रिका दाखव. बेजार झालं ते. माझं वय त्यावेळेला कमी होतं. काय त्याची भावना बसली काय माहित. माझ्याकडे त्या मुलीची पत्रिका घेऊन आला. ते म्हणलं महाराज बेजार आहे हो. 50 लोकांना पत्रिका दाखवलं. मी म्हणलं पत्रिका दाखवल्यावर काय होते आणि काय सांगतील ते पत्रिका सांगणारे. माझ्या डोळ्यानं 4 पत्रिका दाखविणारी माणसं ज्यांना पत्रिका तपासायची फीस ₹1,00,000, अशा 4 लोकांना ₹4,00,000 पत्रिका दाखविण्यासाठी खर्च केले आणि पत्रिका दाखवून पोरायचे लग्न केले तर 4ही सुना फाशी घेऊन मेल्यात. फक्त नाव सांगत नाही कारण या YouTube मुळे ते आमच्या कष्टालीच तुला येईल. ज्याला पत्रिका दाखवली ते तुमचा दोष काय दूर करील. त्याची काय पात्रता आहे. मी जर ₹200 घेऊन तुमची पत्रिका तपासित असेल तर त्या 200चे तांदूळ मी आणून खालो. तुमच्याच पैशाचे तांदूळ मला आणि तुमचा काय दोष नीट करू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही चांगलं वागणं गरजेचं आहे. कल्याण मासिकात एक संदेश आलता. जास्त विस्तारपूर्वक सांगत नाही. मुलीच्या लग्नामध्ये मंडपामध्ये गाय बांधावा. मुलीच्या लग्नामध्ये मंडपात एका कोपऱ्यात मंडपाची सावली तिच्या अंगावर पडल अशी गाय बांधावा. गाय व्यालेली असावा, वासरा सगट असावा. नसली व्यालेली तर नुसती असावा. आणि त्या लग्न मंडपातली गाय त्या मुलीला दान द्यावा. असं कल्याण मासिकामध्ये
15 ओळीचं एक लहानसा लेख आलता. कारण उद्या कोणी म्हणेल कशात होतं. उगत माणसं कॉलर धरतेत ना. जो सकाळी पाणी नेत नाही तो धटिंगी करतोय. हे कशात लिहिलेलं आहे. तू सकाळी पाणी नेत नाही नालायकानं आमच्या नाकात काड्या घालतोय. तू लय नादा असतो त्याला काय काय. हो 2-2 महिने आपण आंघोळ करायची नाही. दुसऱ्याला मला गंधत नाही लावला. वा 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 वा. आशयचा लय उता आलाय सध्या. जैन चावून गेल्यावर माळी घातल्यात का. दात पडल्यावर ते पण म्हणतात महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही काय. शेपटी आल्यात का त्याला. तू आमच्या जवळून गेलास तर ढवळ्या कोंबड्यावानी वास आलाय तुझ्या अंगाचा. आणि तू आम्हाला म्हणतोय पहिल्यासारखे महाराज नाहीत. लायकी का तुला दुसऱ्याला नाव ठेवायची नालाय का. कल्याण मासिकामध्ये गायीचं महत्व आलं. वैकुंठवासी नामनिष्ठ वेदशास्त्र संपन्न दादा गुरु धानूरकर त्यांनी गोड प्रसंग मुळी उतरण्याचा सांगितला. काही काही गोष्टी सिद्ध असतात. अधिकारी लोकांना ते बघा, त्यांना ते कळत आहे, त्यांना ती तात्विकता माहिती आहे, त्यांना ती सात्विकता माहिती आहे, त्यांना ते ज्ञान आहे, त्यांना ते अभ्यास आहे. कोणी दुकानं टाकीन त्या दुकानाला किंमत नसती काका. त्याला ती लायकी लागते, तो अधिकार लागतो. आमच्याकडे दादागुरु धानोरकर फार मोठी व्यक्ती होऊन गेली. 2 वर्ष झालं ती जात राहिली. माझी त्यांच्यावर फार निष्ठा. मला ती फार मानायचे. मला म्हणायचे तुम्ही सरस्वतीचे उपासक आहात. चांगला आशीर्वाद असायचा मला त्यांचा. फार अभ्यास होते, फार अभ्यास. अशा लोकांकडे काही काही दाखवा होत राहील. तसं तर वारकरी संप्रदाय अशुभ ते शुभ होनी टाके. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. या संप्रदायामध्ये या नामाच्या साधनानं अशुभ सुद्धा शुभ होऊन टाकते. इतकी ताकद आहे वारकरी संप्रदायात. चला गाई दान करायचा तो राजा. उदाहरण क्रमांक 2 सांगतो. दुःखाची निवृत्ती. तुम्हाला विद्याधराचं सांगितलं, सुदर्शनाचं. एका व्यक्तीला गाय दिली सोपन काका. गाय त्यानं घरी नेली. ती घरी नेल्याच्या नंतर गाय बांधता नाही आली. वयस्कर माणसं सोडून जीनच्या पॅन्टीवाल्याला विचारतोय अंगुलगाठ कोणाकोणाला मारता येते. अंगुलगाठ इथून सुरुवात आहे आपली. सरस फासा, चाऱ्याचा फासा, दुबाळक्यातला फासा. डोक्याच्या वरून जात असेल जीनच्या पॅन्टीवाल्याचे. मी धोत्रामुळं म्हातारा दिसतोय, वयस्कर नाही मी. 41 रनिंग आहे माझं. हे काय होतं माहितीये का. जिनच्या पॅन्टीवाल्यांनो आपल्या बाप दादाला हे सगळं कळत होतं. याची जाण होती. म्हणून आपल्याला खाण्यासाठी यायनं जमिनी टिकून ठेवल्यात. आपल्याला कोणतेच फाशे कळणत. म्हणून बायकोच्या फॅरनलवलीसाठी उसाचं ढेलं इकायला सुंबळ्या. पात्रता नाही राहिली, योग्यता नाही राहिली, मर्यादा सोडून दिली ना. लक्षात असलं पाहिजे आपलं जुनं. जोपर्यंत आपण जुन्यावर येत नाहीत. कालच्या कोरोनानं आपल्याला दाखवून दिलं आता जुन्यावर या. 1,18,00,000ची गाडी काका एका माणसाची. त्याच्या गाडीत खापराची बिस्लरी होती. 1,18,00,000ची गाडी आणि बिस्लरी खापराची. मी म्हणलं काव. नाही म्हणले महाराज आता प्लॅस्टिक मधलं पाणी प्यायचं नाही. 1,18,00,000ची गाडी. एका श्रीमंत माणसाच्या घरी गेलो हैदराबादला कीर्तनाला. किशनगुडा नावाचा एरिया आहे. कीर्तनाला गेलो. तिथं मोठं घर असेल त्या माणसाचं. 1-1.5 कोटी रुपयाचं. त्याच्यापेक्षा जास्त असेल काय आपल्याला तरी. त्या माणसाच्या घरातली सगळी पात्र खापराची होती. तवा खापराचा. कुकर नव्हतं त्या माणसाकडं. वरण गाडग्यातच शिजिलं होता. गॅस पण गाडग्यातच शिजिलं. मी म्हणलं असं का. ते म्हणले नाही. 10 वर्ष झालं आमच्या इथं कुठल्याही धातूच्या पात्रात स्वयंपाक केला जात नाही. बाहेर गेलो तरच खाण्यात येईल, घरी खात नाहीत. आले का नाही जुन्या माणसं. आपले बाप दादे पहाटे सकाळी येढा करायला जात होते शेतात. 2 गोष्टी कळत होत्या.
शेतकरी शेतात गेला की त्याला धन बोलते, ऊस बोलतोय, कापूस बोलतोय, सोयाबीन बोलते, प्रत्येक पीक बोलतंय शेतकऱ्याला, प्रत्येक पीक बोलतंय. आळ्या दिसतात, कर फवारा, बगळी पडल्या, दीपानी बोलतंय, ते पीक बोलतंय. म्हणून आपले बाप दादे येडा करीत करीत शेताच्या येड्याच्या निमित्ताने जात होते. सकाळचा व्यायाम होत होता. धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खाऊ घालायला बाई, खाऊ घालायला नसती वाटते. ह्या सगळ्या कामाला बाया. आणि यानं सकाळी रोड जाम केला. ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला जाऊ देणत, गरवडीच्या वाहनावाल्याला जाऊ देणत, रोड जाम केला. ह्यानं रोड जाम केला. सासू सासऱ्याचे धोत्र कपडे धुई म्हातारे मंजुळे ते अष्टांग मोकळे होतील. दोनच तोंडन खिचडीन बोंड, कवडीचं काम करीनं. म्हातारी हाकलून दिली, त्याची जमीन घेतली, तुपात बुडून चपात्या खाली, झोपीत भिताड पडून तुझ्या अंगावर, झोपीत झोपीत झोपीत. कीर्तनात पुढं बसायचं, घरात चुकीचं वागायचं. तुमच्यासारख्याला कीर्तन सांगितलं, कीर्तनकार पण नरकात जाईल. विठाला विठाला. चांगलं वागणं हा सर्वात मोठं भजन आहे. घरात चांगलं वागणं सर्वात मोठं भागवत आहे, सर्वात मोठं कीर्तन आहे. आपण घरात चुकीची कामं करतो आणि बाहेर देखावा. काही कायला देखाव्याचा लय ना. आमची इथली एक बाई शेजारीन सगळ्या झाडाची फुलं वरबडायची शेजारीन उठायच्या आधीच आणि महादेवाच्या अंगावर व्हायची. बघा ना महाराज कसा महादेव सजलास. मी म्हणलं बुट टाकलेस महादेवाच्या अंगावर, भयान असं ओपत का? आणि म्हणलं चोरून फुलं आणल्या, ते फुलं असतात का? लावबर महाराज महादेवाच्या पिंडीला कान, काय सांगतेत महादेव तर तीन पिंडीला कान लावले. ते म्हणलं पापीनी पुन्हा नको अशा चपला आणू. मी सांगितलं बोलो तू महादेव. असा कुठं परमार्थ असतो? दुसऱ्यानं पाणी घालायचं, यान फुलं चोरायचे व्हायचे. व्यवहारात चांगलं वागणं हे सर्वात मोठं परमार्थ आहे. आमच्या लोकांना वागावं चांगलं. कमी वाजित आले असतील बोललो बुवा चालेल गणेश बुवा. कमी श्लोक पाठ असले बाळ्या तुला चालेल, कमी अंतरे पाठ असतील यांना चालेल. पण स्वतःची बायको सोडून जितक्या बायका भेटतील तितक्याला मायन बहीण म्हण. त्याच्यासारखा महाराजच नाही दुसरा जगात कुठला. तो एक नंबरचा महाराज, एक नंबरचा महाराज. वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्याकडे. देखावा नाही, देखावा नाही. लय काय कायला ना माणसं दिसली की रामकृष्ण हरीन, अंधारात दुसऱ्याच्या कान्या चोरी, साखळ्या म्हशीच्या गाईच्या कान्या साखळ्या बागलात. मेल्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली भर कान्याच गवसाले घरात. काही चोरूननी, आऊत खोडं चोरूननी, कोणाचे जू चोरूननी, कोणाचे कोळपे चोरूननी. काय काय नालायकपणा. आणि माणसं दिसले की रामकृष्ण. कसा कसा यम हानील रे बाप्पा. यमाला पण कळणार नाही कुठं कुठं हाणावं म्हणून. वागणं महत्वाचं आहे. नाही बांधता आली काय, कुठं बांधता येत असती सगळ्याला काय. एडवाकडं असं हे केलं, गाय वापस आली. जनावर किती हुशारी सांगतो तुम्हाला. एका गल्लीतून आम्हाला कधी कधी शहरातून जायचं काम पडते, तर वापस येताना पुन्हा त्या यजमानाला म्हणतो गावाच्या बाहेर नेऊन सोड गडी, गल्ल्या काही लक्षात राहत नाही. आणि ते मॅप कोणीकडे नेऊन घाली तू त्या गाडीवरचा असतो ना. ते मॅप एखाद्या वेळेस खरं बी नाही, एखाद्या वेळेस इकून तिकून कोणीकडं तिथली तिथंच फिरी तू रान बोलू लागल्यावानी. पण जनावर तुम्ही इथून परभणीला चलित न्या, तुमच्या आंतरवालीमधून बैल परभणीला चलत न्या बाजारात, आणि परभणीतल्या बाजारात बैल सोडून द्या. रस्त्यानं जर कोणी नाही बैल धरला तर बरोबर आंतरवालीला बैल येतोय. इतकं जनावर हुशार. आता तुम्ही टेम्पो फॅम्पूत नेताल ती भाग सोडून द्या. आता ते काय विषय, आता तर वाहनच झाली. तर इतका बैल हुशार. याच्या पलीकडे सांगू का, संध्याकाळी तुमच्या गाईनं बैलानं दावं तोडावा, कोणाची मका खावा, पण शेणाला दुधाला घरी येते बरोबर खुट्यावर येते. ते माणसं बी येतात ना घरी, पण उतारल्यावर माणसं येत नाही. कोण म्हणते उतारल्यावर येते. कोणी बुट हारपून येते, कोणी बाजार हारपून येते. लय नालायक काही काही. बापरे बापरे, लय 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 सीमा नाही येते. गाय पुन्हा राजाच्या घरी आली. त्या राजाचं नाव होतं नृग नावाचा राजा. नृगाती नामनेन धेनु भयाना दात्र व्यतीतायाम यत् पूर्णोति भयाना. अत्यंत धेनु दातृत्वात प्रवीण राजा होता.
खूप गाई दान करायचा तो. गाय परत आली. दुसऱ्या दिवशी एक जण आलं ते म्हणला आम्हाला गाय पाहिजे, घेऊन जा. तीच गाय देत आली. पण पहिल्या दिवशी दिलेलं गाय पाहत आलं रस्त्यात हे भेटलं. झाल्यानं दोघांच्या कळवंडी. इकत दोघांना घेतली नव्हती, पहिल्यानं नाही यानं नाही. बरं ज्याच्याकडे लाखो गायी आहेत त्याला काय कळालं ही गाय काल दान दिली ती म्हणून. ते म्हणला मला काल दान दिली, हे म्हणलं मला आज दिली. मग तुला काल दिली तर इथं कस काय आली, सुटून आली म्हणले. समजून घ्यायला पाहिजे होतं. दोघं राजाकडे गेले. राजानं पहिल्याला सांगितलं ही गाय आजच्याला राहू द्या, तुम्हाला 10 देतो. ते म्हणला लाख दिले तरी नको, मला हीच पाहिजे. आजच्याला सांगितलं राज्य सगळं देऊन टाकतो, ही गाय कालच्याला द्या. ते म्हणला राज्य चुलीत जाऊ दे, मला हीच गाय पाहिजे. दोघांच्या वादात शाप. ते जरा तपस्वी होते दोघं बी. आपल्या शापानं काय होणार आहे. राजाला शाप दिला आणि राजा सरडा झाला. किती नालायकपणाचं टोक आहे मला सांगा तुम्ही. स्वतःची संपत्ती अशी वापरीत असतात का. देवाने 1 कोटीची गाडी बसायला द्यावा काका. देवाने 1 कोटीची गाडी बसायला द्यावा. पाऊस सुरू असावा, रस्त्याला खड्डे असावा, खड्ड्यात पाणी असावा, रस्त्याच्या कडीनं शेतकरी राजा घरी जात असावा आणि 1 कोटीच्या गाडीत बसलेल्यानं ड्रायव्हरला सांगावा आपल्या टायरनं उडालेलं पाणी शेतकऱ्याच्या अंगावर जाता कामा नाही. ह्या खड्ड्यात टायर गेल्याच्या नंतर टायरनं उडालेलं पाणी रस्त्यानं पायी चालणाऱ्याच्या अंगावर जाता कामा नये. असा जर 1 कोटीच्या गाडीत बसलेला जपत असेल तर भगवंत त्याला 6 कोटीच्या चॉपर मध्ये बसील. तो दयाळू आहे. चांगलं वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. अहो तुमच्याकडे तपश्चर्या ही लोकांना शाप देण्यासाठी, गायदान करणाऱ्या राजाला सरड्या करण्यासाठी. हे दोघं जण पुढे काय झाले हे दुसऱ्या पुराणात बघा. कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. पुन्हा कधी प्रसंग आल्या होत्या दोघांचे सांगू. पण राजा हा सरड्याच्या येवणीत आला. दुःख झालं राजाला. काय गायदान करणारा ते का तुमच्या आमच्यासारखं. आमची ते एक मथर मरच न मथारा मरण म्हणल्यावर मग या जुन्या बायका असतात ना मोठ्याल्या कुखावाल्या, जुन्या सांगायला टिकल्यावाल्याला काय कळणार आहे जुन्या बायका. मग एखादं म्हातारं मरत नसल्या बाया काय म्हणतात माया बाजाच्या खाली उतरा, त्याचा जीव सुंबात गुतलाय. ते आडे असतात ना सुंबाला. मग सुंबाच्या आड्यामुळे जर माणसं मेले नसते तर पैशावाले ते फिरताना पण बाजावर फिरले असते. एसटीत बाजा, टरकात बाजा, विमानात पण बाजात टाकले असते. आपल्याला मरायचंच नाही म्हणले असते. असं कुठं असतं रे. आमची इथली ती बाई म्हणली माय हे मरच नत. यायच्या हातानं ज्वारीत हात खूप सांगतीत की द्या बरं महाराजाला 4 पायल्या ज्वारी. तर त्या सोबत त्याला बोलता येत नव्हतं. मग टोपला असं भरलं 4 पायल्याचं मस्त 40 किलो ज्वारी त्याच्यामध्ये. महाराजाला द्यायची त्यानं हात बागलात त्याला. महिनाभर पुरवती म्हणली सगळ्या घराला ज्वारीन द्याले तुम्ही बाळ्याला. हात बागलात नाही दिल ते. ती घरधनीन बाई म्हणली माय काकू आमचे दादा महाराजाला ज्वारी 40 किलो द्यायची म्हणले की बगलात हात घातला. ते नाही म्हणले. बरं त्याच्या नावानं एक गाय दान द्या. काय म्हणाली ती ऐकू येत होतं थोडं थोडं. तुमच्या हातानं गाय द्यायची मला कोठ्यात घ्या म्हणलं. मनानं द्यात गाय शोधून त्या कोठ्यात. आणि मग हे म्हाताऱ्याची बाज कोठ्यात नेली. त्यानं सगळ्या अशा गायी पळड्या पाहिल्या. कोपऱ्यातली देऊन टाका म्हणले बाळू महाराजाला काय कोपऱ्यातली. मग ती कोपऱ्यातली गाय मला दिली. गाय चांगली होती त्यालाच मेली. तिला निकाळ्या झालता. कारण त्यानं शेपूट पाहिली होती काळी पडली होती. आणि त्या निकाळ्या झाला म्हणजे अत्यंत ताप वाढली. ते शेण सुद्धा काळं पडतंय. हे जुनं शेतकरी होतं ना ते. त्यानं ती गाय देऊन टाकली. फायदा काय नाही मला गाय पुरायला 1600 रुपये लागले. 1600 रुपये लागले ती गाय पुरायला. असं असं का राजा ते मला नाही ती दुसऱ्याला दिली ती. मी इतका येडा आहे का निकाय झालेली घ्यायला. गोड गाई सरड्याच्या येवणीत आला. काय करावं एकदा त्या मालकाचं मुख बघा. हा सरळ सरपडत 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 यमुनेच्या तीरावर पोचला.
गोवर्धनाच्या बाजूला आला आणि त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला एक दिव्य तेजस्वी असा एक खड्डा होता. त्या खड्ड्यात त्याचं वास्तव्य झालं. मोठा सरळ झाला तो. आणि गायीची वळती हाणत असताना एक गुराखी तिकडे गेला आणि त्या गुराख्यानं त्या खड्ड्यात डोकावून पाहिलं तर वाटीसारखे डोळे होते त्या सरड्याचे. मोठी अशी चाकासारखी डोळे होती. दादा काय रे, अशी चांगली चाकासारखी वाटुळी डोळे, एवढा मोठा सरड आहे. दादा म्हणले मूर्ख आहेस की काय रे, एवढा सरड्या असतो का. दादा बघायला गेले. सगळी गोपाळ खेळ खेळत होती. वनी खेळती बाळ बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवाचे. काल्याच्या अभंगात ज्या गवळणी आहेत का, त्या गवळणीसाठी पोषक अशा त्या काळातल्या कवींनी कविता सुद्धा केल्या. इतके त्या काळातले कवी सुद्धा गोड होते. कवी सुद्धा गोड होते. कवी सुद्धा गोड होते. काय नाविन्य होतं ते काव्य, ते दमदार काव्य. गाणे पण ऐका वाटायचे. गाणे ऐका वाटायचे गाणे. अहो आता काही काहीचे गाणे ऐकल्या उलट्या होत्यात. उलट्या इतकी घाणेरडी शब्द. त्या म्हणणाऱ्याला त्याच्या किती जन्माचं पाप उतू आला असेल काय माहित. त्यानं असे कडवे तयार केले त्या भाडव्यानं. इतके हलकट कडवे तयार केले. गाणे सुद्धा गोड. पावसाचं गाणं ऐकलं. पडर पाण्या पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लय तानेल चातकावानी. प्रल्हाद शिंदेंनी गायलं. लावण्या तमाशातल्या मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला. सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. आणि यायची भजन. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीच का तुला, जेसीबी तर नाही सोयीस करायची. असे कुठे भजन असते तोय. आपल्या लोकांनी खरंच लाजा सोडल्यात. धर्माचं वाटोळं करायला येते बडवे. माझं एक मत आहे, धर्म उंच नेण्याचा नका प्रयत्न करू, पण धर्माला खाली आणण्याचा प्रयत्न करू नका. पूर्वज नरकाला जातील. बा आपल्याला चांगलं करता येत नाही ना, रस्त्यातले काटे उचलता येत नाहीत ना, तर दुसरे टाकू नका. नका उचलू रस्त्यातले, पण दुसरे टाकू नका. हा संप्रदाय फार निष्ठावंत लोकांनी टिकवलेला संप्रदाय. याच्यात बट्ट्याबोळ करायचं काम नाही. हा फार शुद्ध संप्रदाय. दादा म्हणतात कन्हैया बगरे बगरे बघ बघ किती मोठे डोळे आहेत. दादा तुम्ही वेडे आहात का. चाकासारखी डोळे कुठे सरड्याचे असतात का. त्याला कळत नाही वे. त्याला सगळं माहित होतं, पण त्याला पक्का माहित होतं माझ्या भेटी करता आले. देवदर्शन कोणालाही देतो, पण त्याचं पाप संपवावं लागतंय. देतसे दर्शन देतसे दर्शन देतसे दर्शन देतसे दर्शन. सकळासी नारायण सकळासी नारायण सकळासी नारायण सकळासी नारायण नारायण सकळासी नारायण. देतसे दर्शन सकळासी नारायण. देव दर्शन देतो, पण अभिमान संपायला पाहिजे. तो माझा अभिमान नामा म्हणे सांग खून. गोपीला सांगितलंय तुम्हाला अभिमान झाला. अभिमान झाला की देव जवळ नाही. मला असं वाटतं मृगराजाला मी दानशूर आहे, माझ्यासारखा गायी कोणी दान करणारा पृथ्वीभवनात नाही, याचं थोडस गंडल आलेला असावा. असं मी म्हणत नाही, पुराण सांगते काका, पुराण सांगते.
त्याच्यासाठी कर्माची गुढी चुकली, तो आढा बसला आणि सरड्याच्या येवणीत दादा सांगतात कन्हैया ये रे. शेवटी भगवान आले आणि प्रसन्न मुद्रेनं भगवंताकडे बघितलं. नृग पूर्वपदाला पोचला. तिथल्या पूर्वजांनी विचारलं, नृगा अरे अगणितो भयजायनम धेनुम दातृत्वानाम धराधरेषु य पवित्रायाम प्रसन्नस्तु पवित्रयो. या पृथ्वीला पवित्र करणारी, जिच्या पदस्पर्शाने, जिच्या गोमूत्राने, जिच्या शेणाने, जिच्या दुग्धाने विश्व तृप्त आणि पवित्र होते, अशी पवित्र वस्तू दान करणारा तू नृगराजा सरड्याच्या येवणीत गेला. किती दुःख होतं आणि त्या दुःखातून तू मुक्त झाला, तुला सुख प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःख जाते. उदाहरण 2. तिसरं एक आहे का? एके दिवशी नारद एका राजाच्या घरी गेले. तिसरं उदाहरण चालू आहे, वेळेच सोडतो, ताण घेऊ नका. फार मोठा राजा आहे. किती मोठा राजा सांग का? एक पद असलेला मंत्री नाही. एकट्याकडे 222 पद आहेत. एकट्याकडे 33 कोटी देवाचा राजा इंद्र, आणि त्याच्याकडे एक संन्याशी गेला, 6व्या क्रमांकाचा संन्याशी. याही संन्याशाला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्याकडे. का त्या संन्याशाला महत्व आहे सांगू तुम्हाला. एका संन्याशाशिवाय आपलं काहीच होत नाही. लग्न झाल्यावर त्याच्या पाया पडणं, मग संसाराला सुरुवात. आणि नाही त्याच्या पाया पडला तर मेल्यावर त्याच्या दारात एकदा टेकावत लागतंय मड. पुढचे खांदेकरी मागन, मागचे पुढं, पदरातली ज्वारी तिथं सोडावून मग पेल नेऊन पुकाव. त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय लोगोवा. फार मोठा संन्याशी अधिकारी. 19 संन्याशी वाचनात आले माझ्या. बाकीच्या जगात खूप असतील, पण 19 वेगळे. त्याच्यातला 6व्या क्रमांकाचा संन्याशी. हे संन्याशी देवर्षी नारद. शर्ट नाही, काय नाही, कमरेला लंगोटी होती फक्त, बगलात झोळी, ती पण भाकरी पुरती, गळ्यात विना चिपळ्या, गुंठाभर जमीन नाही, आश्रम नाही, बँकेत अकाउंट नाही, पैशाचं स्वप्न पण पडलं नाही, अशी संन्याशी. म्हणून या संन्याशांना कंसासारखा नालायक माणूस सुद्धा त्यांच्या पाया पडत होता. या चांगल्या माणसाचे कोणी पाया पडते? कोणी पडते पाया? बाईनं सन्मान केला, आदर आतिथ्य केलं, पाद्यपूजा केली. नारदाने सहज विचारलं, बाई खुशालात? हो म्हणली नारदा. खुशाल काय विचारता? माझ्यासारखी सुखी जगात कोणीच नाही. जरा अशी उचकानानं बोलली, नव्हतं बोलायला पाहिजे. बोलली. ती कोणाला बोलली माहिती का? सगळे सुख ज्याच्या पायावर लोळते त्या नारदाला हिनं काय सुख सांगायचं? ते म्हणली, महाराज मला खुशाल सुख काय विचारता? माझ्यासारखी त्रिभुवनात कोणी सुखी नाही. ते नारद होते, गिरगावचा बाळू थोडाच होता. याला पाकिट घ्यायचं असल्यामुळे ते बोलून गोड. त्याला काहीच नव्हतं घ्यायचं, मागणं पुढून फुफुटा उडव. त्याला काही समजत नव्हतं काही बोलण्याचा. नारद म्हणले, बाई तुम्ही त्रिभुवनात सुखी नाहीत. तुम्हाला पुढच्या 4 दिवसाच्या नंतर आंतरवालीमध्ये ऊस खुरपायला जायचंय. बाईच्या गावात चिंतामणीच्या सडका येतात, कल्पतरूचे झाडं येतं, कामधेनू गायी येतात, सोन्याचं भुवन आहे, जेथ रंभ्या ईशा नाचणी. या काचाच्या टिव्या नाहीत तिला पाहायला. प्रत्यक्ष रंभा उर्वंशी मेनका तिलोत्तमा नृत्य करतात असं वैभव आहे. इंद्राची बायको शची आहे तिचं नाव. जयंत नावाचा पुत्र आहे, जयंती नावाची कन्या आहे. ऐरावत नावाचा हत्ती तिच्या मालकाला बसायला आहे.
14 रत्नापैकी एक. एवढ्या सत्य 33 कोटी देवाच्या राजाची बायको आहे आणि तिला अंतरवालीत ऊस खुरपायला यायचं. सगळं मेकअप घामानं खाली आलं. सगळं मेकअप अंतरवालीत ऊस खुरपायला. आणि कोण म्हणतंय? नारद म्हणले बाई मी म्हणतो. कोण अंतरवाली श्रीमंत मला खुरपायला बलिनार? म्हणले बाई तुला बलिनार कोणीच नाही, तुला भाकरीसाठी बळच खुरपावं लागणार आहे. अहो मी 33 कोटी देवाच्या राजाची पत्नी. बाई अजून 4 दिवसाला पुण्य संपायलंय ना. 4 दिवसाला तो पुण्य संपल्यावर तुला वरी राहता येत नाही, तुला खाली जावं लागत आहे. जव पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे. सोयाबीन कापायला, बराशी खांदायला, कापस खुरपायला, ऊस खुरपायला, ऊस तोडायला येऊ लागती माघारे. गादीव झोपायला नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहता येते. पुण्य संपलं की संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय वजनानं त्याची मान वाकली. याचा अर्थ सांगू. हिनं त्याला पाहिल्याच्या नंतर, राधेनं पाहिल्याच्या नंतर इतकं पुण्य वाढलं. ह्या पुण्याच्या टोकानं ते येडं झालं. बैल दोहितो नंदा घरी, राधेला पाहून भुलले हरी. इतकं पुण्य राधेचं. तिला बघून इतका वेडा झाला, इतका वेडा झाला. गाई खाली न बसता बैला खाली बसला. कोण? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही तो जगाचा मालक. काय पुण्य असेल त्या राधेचं. राधेच्या देवाला पाहण्याच्या पुण्याच्या प्रबलामुळे चंद्र आणि सूर्यानं काही अंशात त्यांच्याकडे सुद्धा पाप होतं. कसं होतं, काय होतं इतकं कुठं सांगणार आहे तुम्हाला. बैल 2 आणि जमीन 300 एकर 2 तासात कशी पाळी होईल. या दोघांकडे सुद्धा पाप होतं. चंद्राला तर बरीच पाप आहेत. चंद्राकडे एक पाप. पण विटेवरच्या मालकाच्या कपाळावर बसण्याचं अधिष्ठान प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदा, पाहता श्रीमुख गोविंदा, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख हो, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे.
डॉक्टरच्या हातात येतो रकत फोटो काढतो लगेच मित्राला आपण बाप झालो. 7-8 वर्षाला सांगितलं मग दात पोरानच पाडली. फक्त ते याला टाकीत नाही, ते युट्यूबला टाकीत नाही, ते नाही टाकलं युट्यूबला. पानचेटपणाचा कळस केला ह्या मोबाईल, कळस केला, कळस केला. वापरीचा मोबाईल. तुम्ही एक लक्षात घ्या, गोड पदार्थ सोडून दिला तर प्रत्येक पदार्थ मिठाशिवाय खावा वाटत नाही, पण मीठ जास्त झाल्यावर पण खावा वाटत नाही. मोबाईल प्रमाणात वापरा. अजून 5-10 वर्षाला डॉक्टर सांगतील आपण मोबाईल कमी वापरा, अन्यथा लवकर मरताल. अतिरेक नकोय, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नकोय, नकोय, नकोय. पहा ना मोबाईल, चांगलं बघा. मृदंगाने त्याच्यातले बोल पहा. मृदंग क्षेत्रात ज्यांनी शिखर गाठले त्या लोकांचं गणेश बुवा तुम्ही पहा, लो बुवा तुम्ही पहा. आमच्या लोकांनी ओया पहा, संस्कृत श्लोक पहा, अभंग पहा, स्वराचं ज्ञान यांनी पहा. कोणी एखादा चांगला गायक असेल. राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी राजे महाराजांचं बघा, शेतकऱ्यांना शेतीचं शास्त्र पहा. वैद्यकीय क्षेत्रातल्याने डॉक्टरी क्षेत्रातलं ते बघा, शैक्षणिक क्षेत्रातल्यानं ते बघा. चॅटिंग करते 3-3 वाजूस्तर रातच्या. जेवलास का, काल कुठे गेलता, मसनात. अरे तू 3-3 वाजेपर्यंत त्या हरामखोराला चॅटिंग करायला जो सकाळी पाणी नेत नाही. 60-65 वर्षाचं अमूल्य आयुष्य त्या नालायकासाठी खर्च करायचंय. 60-65 वर्षात आपल्याला गुंडाळून जायचंय. आपलं जीवन म्हणजे मोबाईल आहे. शेजारचा कळणं काही कळणं माणसाला. इतके बेफाम झालेत, बेफाम. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही खेळता का नाही खेळता काय माहित, पण बरेच पक्वाद वाचताना पण व्हॉट्सअप खेळायलेत. महाराज बोलत असताना गायक सुद्धा चालू कीर्तनात व्हॉट्सअप खेळायलेत. पूर्वज नरकाला जातील. हा अपमान कीर्तन करायचा नाही, हा अपमान ज्ञानोबा आहे, तुकोबा राहायचा आहे. निदान पाकिटं घेऊन पक्वाद वाजिणाऱ्यानं, पाकिटं घेऊन कीर्तन करणाऱ्यानं आणि पाकिटं घेऊन गायन करणाऱ्यानं तरी कीर्तनात मोबाईल खेळू नये. निदान पूर्वजायला जाग्यावर ठेवा, नाही तर ते इतके नरकाल जातील. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. संप्रदायाचा अपमान आहे. अहो मजितीमध्ये अब्जाधीत जरी गेला मुसलमान आणि भंगार ऐकणारा जरी मुसलमान गेला तरी नमाज पाडूस तर मोबाईल ते स्विच ऑफ करते. ही निष्ठा आहे त्या लोकांची. चालू इतके काही काही गायक सामान्य बिचाऱ्या, सामान्य म्हणजे मी पैशानं सामान्य म्हणत नाही, सात्विक सदाचारी काही न बोलणाऱ्या कीर्तनकाराला गोट्यावर खेळवायलेत, गोट्यावर बोटावर खेळवायलेत. नाही, तुम्ही त्याला खेळवायले नाही, तुम्ही पंढरपुरातल्या मालकाला ज्ञानोबराय तुकोबरायला चकलंडी द्यालात. संसार खालून पेटन, खालून पेटन. विठाला विठाला मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. काळ परमार्थासाठी इतका गोड आलाय. परमार्थातला गोड आनंद लहू आपल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. विदुषीपणा संप्रदायात नसावा. असो, जाऊ दे, आपली काही पात्रता नाही, आपली काही वय नाही कोणाला उपदेश करण्याची. तुम्ही बसवलं म्हणून सांगतोय. माझ्या लहानपणी मुलं बायांच्या ताब्यात असतात अशी नंदराजा सांगू लागली. माझ्या लहानपणी बाळांतीन 12 दिवस बाहेर येत नव्हती.
तिची आंघोळ सुद्धा त्याच घरात खड्डा केलेला असायचा. बाळंतीण बाजाच्या खाली उतरली की चप्पल घालीत होती. कानाला सुती, तिच्या आजीचं आईचं लुगड्याचं धुडका असायचं कानाला, नखी फाळलेलं धरम, आणि तेच नखी फाळलेले बाळंती लुगड्याचे धुडके लेकराला बाळंती मऊ असते ते मऊ. आता ह्या लुगडे नेसणाऱ्या बाया संपल्या की बाळंते मेडिकलवर विकत घ्यावं लागतील. इथे बाळंते मिळतील. ह्या साड्यावाल्याची बाळंती होत असतात का काय कुठं? चला काळ ज्या त्या काळात, पण ते आपण विचार करायचा नाही. जगाचा मालक ते बरोबर निर्माण करीत असतो. आपण कशाला डोकं लावायचं? आपली पात्रता बी काय? एका राजाला लय दिवसाला पोरग झालं, लय दिवसाला पोरग झालं आणि ते म्हणलं आपल्याला उन्हात जाऊ द्यायचं नाही, पावसात जाऊ द्यायचं नाही, थंडीत जाऊ द्यायचं नाही. 12 वर्ष घरातच ठेवलं आणि नेमकं 12 वर्षानंतर चैत्रात बाहेर निघलं. बाहेर निघल्यावर चरचर पाय पोळले. राजानं आदेश काढला, जितके पाखरं जनावरं दिसतील तितके मारा आणि त्याचे कातडे जमिनीवर आथरा. त्या गावात एक साधू आले म्हणले, हे काय रे तुम्ही? हाती दिसला का पाहिले, गाढव दिसलं का पाहिले, उंठ दिसले का पाहिले, शिव दिसला का पाहिलं, कोल्ह दिसले का पाहिलं, हे कशा करता? म्हणले जमिनीवर कातडे आथरायचे. का? राजाच्या पोराचे पाय नाही पोळायले पाहिजे. ते महाराज म्हणले, राजा स्वरूप पाय, विश्वरूप पाहण्यासाठी विटेवरचा उभा आहे. तुझ्या पोराचे पाय पोळू नये म्हणून चांबड्याचा बूट तुझ्या पोराच्या पायात घाल. सगळे जनावर मारून रस्त्यावर कातडी टाकू नको. श्रुतीशास्त्र आपली काय पात्रता आहे लोकांना उपदेश करण्याची? तो ठरील काय करायचं पुढचं, बरोबर ठरतो तो. त्यानं डोळे झाकले म्हणजे तो आंधळा नाही बरं काका. ते डोळे झाकून भडव्याला याचायलाय. कोण कोण हरामखोर आडसा कांद्यावर आलेत, आता त्याला येचून घेतो. त्याच्या नादी लागायचं नाही. देव चतुर, देव चतुर, त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. हो, त्याच्या विरोधात नाही जायचं आपण. संप्रदाय फार मोठा आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. या संप्रदायाला टिकवण्यासाठी फार मोठ्या लोकांचं योगदान आहे. अहो, काही माणसांचा परमार्थ जर पाहिला ना, तर एक दिवस आळंदीला मुक्कामाला येत आणि एक दिवस पंढरपूरला मुक्कामाला येत. एकादशीचा मुक्काम आळंदीला या तर सकाळी आळंदीत द्वादश सोडली की 12 वाजता पडशी उचलली की पंढरपूरला. पुढच्या एकादशीला पंढरपूरला, पंढरपुरातली दुसऱ्या दिवशी द्वादश सोडली की 12 वाजता आळंदीकडे प्रयाण. 12 वर्ष झाले काही वारकरी नुसते चलतच आहेत. पंढरपूर ते आळंदी, पंढरपूर ते आळंदी. या लोकांमुळं संप्रदाय, आमच्यासारख्या हापक्यामुळं नाही. लोक जरी आमचे कीर्तन ऐकत असतील तरी त्या निष्ठावंत वारकऱ्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची सुद्धा गिरगावचा बाळू बरोबरी करू शकत नाही. इतके अधिकारी लोक आहेत सज्जनांनो. आणि त्या लोकांमुळे संप्रदाय टिकतोय, त्या लोकांमुळे संप्रदाय टिकतोय. वाऱ्या केल्या पाहिजे आपल्या लोकांनी. तुम्हाला एक सांगू का? सगळे मृदंगाचारी, सगळे गायनाचारी, सगळे भागवतकार, सगळे रामायणकार आणि सगळे प्रवचनकार जर वारीला पोचले ना, तर तुम्हाला पंढरपुरात राहायला जागाच भेटणार नाही. बाकीच्या यायला इतकी संख्या आमची, इतकी संख्या आमची. आम्ही वारीचं महत्त्व सांगतो. चालू वारीच्या काळात इकडं श्राद्धाची कीर्तन आणतो. आता माघवारी उद्याची, 4 वाऱ्यापैकी एक प्रसिद्ध वारी असते उद्याची पंढरपूरची माघवारी. झाला पाहिजे. मी वाऱ्या नाही चुकवत. याही मालकाची वारी कधीच सोडित नाही. एक दिवस पण येत असतो. वारी नाही चुकत. झाला पाहिजे. मी वारी करतो म्हणजे फार मोठा आहे असं नाही. मागच्या लोकांनी वाऱ्या केल्या म्हणून तुला कीर्तन सांगता आलीत. नाही तर गिरगावच्या बाळ्या तुला ऊस तोडायला कोणी लावलं नसतं, तुला घाम आला असता, तुला काय कोयता आणता आला असतं. आपल्यावर कृपा आहे लोकांची. ज्ञानोबरायची तुकोबरायच्या पादुका पालखीत टेकल्यानंतर काही साधू उभे राहतात. तर दुपारच्या नेहरीला दमाला, सकाळच्या दमाला नेहरीला किंवा दुपारच्या ठेप्याला किंवा संध्याकाळच्या ठेप्याला पालखीत टेकल्याशिवाय काही निष्ठावंत वारकरी खाली बसत नाहीत. इतकी ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत, काही वारकऱ्याची श्रद्धा आहे. इतकी श्रद्धा आहे, इतकी श्रद्धा आहे. त्या श्राद्धाळू लोकांमुळे संप्रदाय टिकला, आमच्यामुळे नाही. लोक काही काही म्हणतात आमच्या गावातलं भजन मह्यामुळंच आहे. तू पहाट मर ना, भजन बंद होत नाही. तू मर आर लय मेलेत, तू यामुळे भजन बंद होत असतं का? काही काय बाया म्हणतात मह्यामुळं संसार आहे. तू उलट, तू मेल्या उलट्या सुना तूप लावून चपात्या खाणार आहेत. तू यामुळे संसारच नाही. संसार तुझा चांगला चाललाय, वाडवडिलांच्या आशीर्वादामुळे चाललाय. आमच्यासारखा संप्रदायात महाराष्ट्रात मी पहिल्यांदा आलो तुमच्या गावात. या गावात पहिल्यांदा आलो. या गावात माझे 3801 गाव पूर्ण झाले आजच्यानं.
3801 गाव. इतक्या गावात जर मी फिरत असेल तर माझ्या बुद्धीची ताकद नाही, माझ्या अभ्यासाची ताकद नाही. माझ्या परिसरात एखादा निष्ठावंत वारकरी जन्माला आला असेल, त्या वारकऱ्याचा आशीर्वाद मला लाभला असेल, म्हणून त्या वारकऱ्याच्या आशीर्वादानं, माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं मी फिरतोय, माझ्या ताकदीनं नाही. असे तर लय अभ्यास करणार लोळायलेत. हो, ज्याला ग्रंथची ग्रंथ पाठ आहेत ते तसेच बसलेत कपारीला. कितीतरी. आपण या निष्ठावंत लोकांचा आदर्श घ्यायला पाहिजे, त्याचा आशीर्वाद पाहिजे आपल्या पाठीमागे. विठाला विठाला विठाला. जुन्या काळातली पद्धत होती बघ, बायकांच्या हातात ते लेकरू असतं, मी दाखवू शकत नाही. काय म्हणला जोगी? जोगी कोण होता? भगवान शिवजी होते. जगजग म्हातारा रूप घेतलेलं आहे, जटा अशा पिंगळ झालेल्या आहेत, वयस्कर रूप घेतलेलं आहे माझ्या शिवजीनं. आणि नंद बाबाजीला विनंती केली, बाबाजी तुमच्या मुलाचा मी मित्र आहे, तुमच्या मुलाचा मी मित्र आहे. वसुदेव, आमच्या नंद राजाने यशोदेला सांगितलं, यशोदे दारात आलेला जोगी आपल्या कृष्णाचा मित्र आहे. त्यावेळेला यशोदाई साहेब काय म्हणतात? जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवे तुझा मित्र, बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा, बाळा जो जो रे. योगी आलासे विश्रामा, निजबा नारायणा, बाळा जो जो रे. त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे. काय पाळणा गायला, काय पाळणा. आता षष्टीच्या वारीत एक जण पेटी घेऊन पाळणे ऐकीत आहे. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि 3ऱ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरी जू. आणि यायची उडी पडली ती पाळणे घ्यायला. गाथ्यातलं वाचवणं द्वारका. हो, वाहून जाशील एखादी शिपुरात, वाहून जाशील, काही वाचायली. गाथ्यातलं वाच, गाथ्यातलं. काय पाळणं आता गोडतो. दाखिले यशोदे. ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं त्या गोविंदाचं. शिवजीनं तांडव नृत्य केलं. वेळ झाला ना आपला. तांडव नृत्य केलं. आईसाहेबांनी विचारलं, शिवजी फार दिवसापासून तांडव नृत्य केलं नव्हतं, जगातलं दुःख पाह वाटत नव्हतं, पण आज त्याचं मुख पाहिलं, आज लक्षात आलं, दुष्टाचा कर्दन काळ जन्माला आला, शिवजीचं दुःख गेलं. पाहता श्रीमुख गोविंदाचे. एके दिवशी ब्रह्मदेव वनात बघायला आले. पुष्करला मंदिर झालं ब्रह्मदेवाचं, जगात मंदिर नव्हतं ब्रह्मदेवाचं. भगवान कृष्ण परमात्म्याला वृंदावनाच्या झाडाखाली पाहिलं, आपलं कळंबाच्या झाडात वृंदावनाला पाहिलं, त्यावेळेला त्यांचं मंदिर झालं. दुःखाची निवृत्ती, सुखाची ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. हा ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आला. वसुदेवानं सुपात घेतलं, यमुना ओलांडली आणि नंदराजाच्या घरी गोकुळात आणून घातलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद एवढा झाला, एवढा आनंद, एवढा आनंद की नर नारी सर्वांना आनंद झाला. दिशायाम प्रसन्ने स्तुयाम, धरातळेषु वायुया, प्रपटलेषु भय प्रसन्नो, तरुवर शाखादि प्रसन्नयो. सगळ्यांना आनंद झाला. आनंदाचा कंदच तिथं प्रगट झाला. याच्याकरता आनंदल्या नर नारी. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे. सर्व गोपी जमा झाल्या. नंदराजानं दान केलेलं आहे. हाती दिने, घोडे दिने, दिने दिने पालखी. नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. नंदाने दान धर्म केला, भगवंताला पाण्यात घातलं. झुलने मे झुले नंदलाल. गाथ्यातलं नया
उत्तर भारतातल्या एका साधूचं आहे. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी झुला झुलावो पालना हिलावो. झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी. उत्तर भारतातल्या एका साधूंचं काव्य पाळण्यात घातलं, वाण दिलं. भगवंत रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी. ओ भगवान रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले. चालता चालता 27 गोपाळ मित्र केले. गोकुळात चित्त चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. बघता बघता वनात गेले. वनात गेल्याच्या नंतर खेळ खेळू लागले. यमुनेच्या वाळवंटावर चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी रे चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी यमुना वाळवंटी यमुना वाळवंटी चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी चेंडू फळीचा डाव मांडिला. यमुना वाळवंटी. नाना प्रकार हमाम पोरा हमामा तुमरी वाजे ढमामा. हमाम पोरा हमामा तुमरी वाजे ढमामा. आखरीचं मुळडण माणूस उभाटे हानते नाही का. संपत आले म्हणून इतका गोडा आहे. हमामा नावाचा खेळ. लगोरी विटी दांडू. लगोरी खेळ सांगता येईल का जीनच्या पॅन्टीवाल्याला. सगळं आपलं फुकून दिलं आणि दुसऱ्याच्या बोकांडीवर घेतले खेळ. लगोरी नावाचा खेळ. सुरपाट्या नावाचा खेळ फक्त म्हाताऱ्याला सांगता येईल. या जीनच्या पॅन्ट अडवल्याला काय सांगता येईल. फाटत्यान त्या पॅन्टी सुरपाट्या खेळल्यावर. त्या कुठं तशा पॅन्टी घालून सुरपाट्या खेळत असतात का. सुरपाट्याच्या शेवटच्या पाटीचं नाव काय सांगता येईल. हळून सांगा. हे यूट्यूब चालू आहे. आखरीची कडीची पाटी कोणती आहे नाही सांगता येणार. तुमच्याकडे खेळतच नव्हते वे. खेळत होते ना. मग सांगायला कसं होतंय. तुम्हाला वाटतं ते नाव घेतल्यावर जरा आचारसंहितेचा भंग होते. तिला जरा नाव विशिष्ट वेगळे. जरा जाऊ द्या. मी बी सांगत नाही कारण हे चालू आहेत ना कॅमेऱ्यावाले. कारण तिकडं मला एखादा फोन करू शकतो असं नाव घेतलंच का. त्या पाटीला वेगळं नाव होतं. आणि त्या पाटीच्या पलीकडे एक मातीचा ढिगल असायचा. एक तर तो ढिगल फोडून पळायचं आणि तो फोडता जर नाही पळाला. ए पाटी आड पाटी मोठी सुराची ती पाहिली. रेषा खुन एक तिथे कैशी ती गा मारिली. टेंभा केला एक मोठा मातीचा रे वरुटा. दुभंगिता पळाला त्याशी दुभंगिता पळाला त्यास दुभंगिता पळाला त्या. गाभडले रे मनती रे गाभडले रे मनती रे गाभडले रे मनती. त्याच्या पुढचं सोडून दिलं. त्याला काय म्हणते गाभड. आता आले म्हातारे तालावर. हे जुन्यावर गेलेत आता. काय ते खेळ होता. सुरपाट्याचा खेळ ज्यानं खेळला त्याला जीवनात वाद होत नाही. जीवनात वाद. आणि हरिपाठात ज्यानं कोट खेळला त्या पावल्या असतात हरिपाठातल्या. कव्हाच चिकनगुनिया होत नाही. इथं नाचणं सप्त्यात इना घेणं आणि सुन भाकर देणं म्हणून 22 किलोचा इना घेऊन फिरायला. 22 किलोचा इना. थांब तुला चॉकलेट देतो. याला चॉकलेटचं महत्व दाखितल्यावर तवा ती भाकर देते. इथला इना घेणं मंदिरात. इथं इना घेणं तिकडं फिरतो इने घेत घेत घेत. जाऊ द्या. हे नाना प्रकारचे खेळ खेळ. हे खेळ खेळत असताना चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला. बुडाला नाही मुद्दाम घातला. तिथे एक नालायक होतं सर्प कालिया. त्याच्या विषानं गायी मृत्यू पावत होत्या. वासरं मृत्यू पावायचे. छोटी छोटी वासरं खायचे. आणि मुद्दाम त्याला मारण्यासाठी मध्ये पोचला. त्याला धडा शिकण्यासाठी. मारलं नाही त्याला.
मध्ये गेल्यावर कालियाच्या अत्यंत गोड पत्नी होत्या. एवढंच चरित्र आहे. कब्बत झालं. मला एक काका लांब पळायचंय संध्याकाळी. हो दूर जायचंय. पळत पळत आलो. सकाळी ड्रायव्हरची गाडी पंक्चर झाली ती पळालो. इथंच पाय धुतले मी वाट्यावर. कोणाच्या घरी पण जायचं येऊ नये. माणसं बसले होते माझ्या अगोदर. आपल्यासाठी येतात लोक. आपण कशाला आगाऊपणा करायचा. कालियाच्या पद्मिनी नावाच्या स्त्रियांनी पाहिलं. कोण रे? कृष्ण. जाय रे जाय. आपल्या मालकाला तुझ्यासारखी लेकरं लय खा वाटतील. ते म्हणला लेकरं खाणारा पाहायला आलोय. पहा किती आगाव आहे. रगील ते. तुम्हाला एक सांगू का? एक जण म्हणला मयासारखा गुंड तालुक्यात कोण नाही. म्हणलं तू काय कुंड करतो? म्हणला वायर चोरीतो, टाटर चोरीतो, पाईप चोरीतो. तालुक्यात आपल्यासारखा गुंड कोण नाही. मी म्हणलं भडव्या, तुझ्यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलं ते किती नंबरचा गुंडा असेल पाय ना. त्याची गुंडागिरी ओळखतो का तू? ते किती नंबरचा गुंड आहे? 6 गुंड होते. 6 पैकी 1 नंबरचा गुंड आहे रावण. त्यासारखा गुंड कोणीच नव्हता. मग 1 नंबरच्या गुंडाला 2:18 दुपारी 2:18 पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात 6 गुंड होते. त्याच्यापैकी 1 नंबरचा गुंड होता रावण. ते या 1 नंबरच्या गुंडाला दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकानं आपटू हाणलंय. आता हे किती नंबरचा गुंड? आपली गुंडागिरी त्याच्या पुढे चलती काही? हा. आणि त्याच्या पुढे कालियानं कशाला शहाणपणा करायचा? मी लेकरं खातो काय खातो काय चालतं त्याच्या पुढे? काहीच नाही. या लक्ष्मी सारखी चंचळ आणि देवासारखा गुंड जगात कोणी नाही. त्याच्यासारखा चतुर कोणी नाही. त्याच्यासारखा गुंड कोणी नाही. त्याच्या सगळ्याच गोष्टी काहीच नका वाकावून. त्याचं डोकंच लावायचं नाही त्याच्या गोष्टी बाबतीत. काहीच नाही. मुखाट्यानं त्याच्या पायावर डोकं ठेवणं हेच आपल्याला उचित मानलं पाहिजे. इतकी ताकद आहे त्याची. लक्ष्मी सारखी चंचळ कोणीच नाही. किती चंचळ लक्ष्मी. तुमच्याकडे जी 10 रुपये त्या 10 रुपयाच्या नोटावरचा नंबर तुमच्या डायरीवर लिहून ठेवा. तुमच्याकडे 10 रुपये असतील ना, त्या 10 रुपयाचा नंबर नोटावर नका तुमची सही करू. काही येडगोळ नोटावर सही करते. हे गव्हर्नरची अवलाद. त्या बापाची जी आगिरी का हरामखोरा नोटावर ती आपली कुठे संपत्ती, देशाची संपत्ती ती. त्याच्यावर कुठे सह्या करणं, नाव टाकणं, रेघावडणं मूर्खपणाचं टोक येते. आपल्या संपत्तीचं वाटोळ करणं. आपण देशाची संपत्ती, या देशातले आपण आहोत. तुम्हाला एक सांगू का? विटेवरच्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला आपण जितकं मानतो तितकं आपल्या देशाच्या ध्वजाला मानायचं. झेंडा काल झाला ना 26 जानेवारीला, त्याला मानायचं. आपल्या प्राण जितका आपल्याला आवडतो का तितका आपला देश आवडला पाहिजे. आपल्या देशाविषयी स्वाभिमान असला पाहिजे. कोट्यवधी कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्याच्यात सुद्धा प्राप्त होते. आपली संपत्ती जोपासली पाहिजे. एसटीला रेगावडीन, शाळाच्या खिडक्याचे काच फोडीन. म्हणले त्याचं पोरग मास्तर झालं. म्हणलं तू कसं होईल? खिडक्यातून दगड आणले मास्तराला तू ह्या पोरानं, ते कसं मास्तर होईल? आपण देशाची संपत्ती, आपली संपत्ती, इथे विदुषीपणा करायचं नाही. लक्ष्मी किती चंचळ आहे 2 मिनिटात सांगतो. आमची इथे एका माणसानं खसखस 20 किलो घेतली. इतकी घेत नसते कोणी पण दृष्टांतात सांगायला. दुकानदार होतं. 20 किलो खसखशीचं पोतं घेतलं. आम्हाला